क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है। सो मित्रांनो नमस्कार। आता मी आहे मुंबई विरारमध्ये। तर काल मी इथं स्टे केलेला आजीच्या घरी आणि आज सकाळी निघायचं ठरवलं होतं। 5:30 वाजता उठलं होतं, पण पाऊस चालू झाला होता, भयानक पाऊस आलेला इकडं आणि इथं आजीच्या घरी होतो। सो आता इथून निघणार आहे, ईस्ट विरारहून एक सिटी बस पकडणार आहे आणि गुजरात हायवेवरती जाणार आहे। आता पण थोडा पाऊस चालू आहे, बारीक बारीक थेंब येत आहेत आणि आभाळ पण आहे। सो पाहू, अजून क्लायमेट चेंज झालं तर पुढे थांबता येणार आहे कुठेतरी। सो आता निघायचं आहे आपल्याला आणि आता जवळपास 6:30 वाजत आले। चला मग जाऊयात। हाय प्रसाद आणि याच्याच घरी थांबलेलो आणि आजीबाई आमच्या लाड। मग इथून जायचं आहे विरार फाट्यावरती आणि तिथून पाहायची एक बस आणि ही यांची कॉलनी होती। येतो मग। आणि काल रात्री मी 1 वाजेपर्यंत एक ब्लॉग एडिट करत बसलेलो, अजून पण अपलोड व्हायचं आहे, पण आता 5G येतंय जातंय तर बघूयात। आता लवकर तो ब्लॉग शिवराज्याभिषेक दिनाचा अपलोड झाला पाहिजे आणि कालचा पण एक ब्लॉग आहे, दोन्ही पण अपलोडला लावले, पण अजून अपलोड व्हायचे। अगोदर तर आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे विरारमधून आणि गुजरात हायवेवरती जायचं आहे। सो इथून ईस्ट विरारला अगोदर जायचं आहे आणि तिथून मग एक सिटी बस पकडून शिरसाट फाट्यावरती जायचं आहे। क्लायमेट बी एकदम खतरनाक आहे, काल रात्री इतकं पाणी आलेलं। 5:30 वाजता उठलो होतो आणि मग ठरवलं होतं की जायचं म्हणून सकाळी निघायचं म्हणून, पण वेळच झाला। चला मग आता पुढून एकदम खतरनाक भाई साहब। आणि हा आहे गुजरात हायवे आणि पाऊस पण चालू आहे। पाहायचं आहे याला लिफ्टसाठी ट्राय करायचं आहे। तो मित्रांनो एक लिफ्ट भेटली आहे जी की जाते गुजरातला अहमदाबादला आणि आपण आजपर्यंत 4 व्हीलर ट्रकमध्ये 4 व्हीलर कारमध्ये आज पहिल्यांदा 4 व्हीलर टेम्पोमध्ये प्रवास करतोय, ते आणि मागच्या ट्रॉलीमध्ये। तो थोड्या वेळात 5 मिनिटामध्येच लिफ्ट भेटली, जास्त वेळ पण नाही लागलेला। आणि आता ही जाते काका अहमदाबादला। एक सांगायचं झालं असं, मी आता होतो मुंबईला विरारमध्ये आणि एक त्या एसटीमध्ये मी आलोय ना, त्या एसटीमध्ये मी आलोय ना, त्या एसटीमध्ये काका मला विचारले का यानेवर आणि मी सांगितलं की मला जायचं म्हणून कुठंतरी फाटा होता, त्या फाट्यावर जायचं म्हणून शिरसाट फाटा आणि त्या फाट्यावर जायचं म्हणून। आणि मग बोलले ठीक आहे टिकीट दिली आणि मी म्हटलं त्यांना तुम्ही मराठी आहेत ना? ते बोलले हो मी मराठी आहे। मी म्हटलं तिकीट विचारताना मराठीमध्ये का नाही विचारतो मला? ते बोलले मला काय माहिती तू मराठी आहेस म्हणून। मी म्हटलं तुम्ही जर पूर्ण जर विचारलं असतं की तुला तिकीट कुठचं पाहिजे तर मी बोललो असतो की मला शिरसाट फाट्यावरचं तिकीट पाहिजे। म्हणजे आजकाल सवय अशी झाली आहे मुंबईमध्ये की पुढचा व्यक्ती विचारणारा जो आहे ना तो हिंदीमध्येच बोलतो म्हणून पुढचा व्यक्ती हिंदीमध्ये बोलतो। जर तुम्ही जर मराठीत बोलायला लागले ना तर पुढच्याही मराठीतच बोलायला लागेल। हे माझं सांगितलं की ऐका आणि लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्ही तेच अनुभव कराल। तुम्ही जर मराठीत बोलताल तर पुढचे तुमच्यासोबत मराठीतच बोलेल, तुम्ही जर हिंदीत बोलताल तर पुढचे तुमच्यासोबत हिंदीतच बोलेल। तुम्ही ट्राय करा, पुढच्याला मराठी येत नसेल तर तो ट्राय करायला लागेल, मराठी शिकायला लागेल। जर तुम्ही त्याला एकदम इझी वे घेसाल आणि त्याच्यासोबतच हिंदीत बोलायला लागताल तर तो कधीच मराठी शिकणार नाही। तर आपण असं आहे ना, आणि महाराष्ट्रातील जर पुढं कामगार गेले, समजा दिल्ली असो किंवा गुजरात असो, गुजरातमध्ये राहायला लागलेत ना तर गुजराती शिकायला लागतात। पण इथं महाराष्ट्रात अशी काही हिंदी लोक आहेत जे की खूप वर्षापासून आहेत, खूप म्हणजे एक 2 पिढ्या झाल्यात त्यांना, पण त्यांना आजकालही मराठी येत नाही। काही लोकांना मराठी येते आणि काही शिकायला तयार नाहीत। मला मराठी शिकून घ्यायची नाही आहे, मला हिंदीत शिकायची आहे आणि हिंदीत बोलायची आहे असं त्यांचं उत्तर असतं। तो आणि वेगवेगळे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंग टूरमध्ये रायगड ते केदारनाथ। तुम्ही नक्की बघा आणि शेअर करा आणि हां यूट्यूबची आयडिया आहे त्याच्यावर मी अपडेट टाकत राहील। सो आता अशी एक ट्रॉली आहे काहीशी लहानशी आणि या ट्रॉली चालली आहे अहमदाबादला आणि
आणि आपल्याला जायचं आहे व्यापीला. पाहू जर जमलंच तर अहमदाबादलाही जाऊ शकतो या काकांसोबत, नाही तर व्यापीला उतरू. पाहू पुढे चालून काय आपला प्लॅन ठरतो ते. आणि ही आपली आत्ताची सेकंड लिफ्ट आहे आणि मला ही लिफ्ट भेटली कमीत कमी 30 मिनिटानंतर. पण हे चालले आहेत व्यापीसाठी. समजा व्यापीच्या बॉर्डरवर, इथून व्यापी 12 किलोमीटर आहे. सो आता इथून जायला कमीत कमी एक किंवा 1.5 घंटा लागणार आहे. सो पाहू अजून काय ट्रॅव्हलिंगमध्ये होते. तर आत्तापर्यंत असं झालं. आणि माहिती आहे का, मी सकाळी जिथून निघालो ना, तर इतका पाऊस होता. आणि मी एक मी निष्काळजीपणा हा केला आहे की स्वतःसाठी तर काही आणलं नाही आहे पावसाळ्याचं, म्हणजे रेनकोट किंवा काही, आणि एक छत्री पण नाही घेतली आहे. पावसाळ्यात इतके हे होत आहे, म्हणजे हाल तर नाही होत आहे, मजाच येत आहे. पण हा पाऊस आरामाने येत आहे म्हणून मजा येत आहे बरं. हात जर जोरानं असता ना तर पुरी डांग फाटली असती, समजलं ना. सो पाहूया अजून काय घडतंय, काय आपल्यासोबत काय नवीन एक्सपिरियन्स येतोय. तर सो हे चाललेत पुढं बॉर्डरपर्यंत व्यापीच्या. क्या नाम आहे आपका? सुरेश गुप्ता नाव आहे यांचं. आणि हे ट्रक घेऊन चाललेत. क्या आहे माल आप ट्रक में पीछे? अच्छा, डाक. अच्छा हां, तर आगार आहे रिलायन्सचे. ते गुजरातला बॉर्डरपर्यंत चाललेत घेऊन. आणि आता तर बाकीचं हेच होतं, त्यांनी मला बसवलेलं. आणि मग ते जे काही बसलेले होते पुढं त्यांना उतरवलं आणि तिकीट घेतली. तर मी म्हटलं मला पण लागेल का, तर बोलले हां तुला पण लागेल. मी म्हटलं ठीक आहे भाऊ, धन्यवाद इथपर्यंत सोडल्याबद्दल. सो मित्रांनो, एका पेट्रोल पंपावर थांबलोय आणि मोठासाच पेट्रोल पंप आहे या हायवेवरती. आणि खूप सारे ट्रक पण उभे आहेत. तुम्हाला माहिती आहे का, हे पुढचा हा मोठा ट्रक आणि ज्या ट्रकमध्ये मी बसून आहे हा ट्रक, हा किती ॲव्हरेज देतो माहिती आहे का? 1 लिटरमध्ये फक्त 3 किलोमीटर, नाही तर 1.5 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर जास्तीत जास्त. आणि छोटीवाली गाडी माहिती आहे का किती 1 लिटरमध्ये चालते? ही चालते 7 किलोमीटर किंवा 6 किलोमीटर. आणि ॲटो चालत असणार कमीत कमी 20 किलोमीटर चालत असणार 1 लिटरमध्ये. माहिती नाही तितकं मला ॲटोचं, पण या ट्रकचं या काकांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. सो इकडं आहे डिझेल भरवत आहे. हे काका आता 3 घंटे या पेट्रोल पंपावर थांबणार आहे आणि त्यानंतरच पुढे जाणार आहे. तर आपल्यालाच लिफ्ट बघावी लागणार आहे. तर मित्रांनो, या हायवेवरती पेट्रोल पंपावरून भेटली आहे 35 किलोमीटरची लिफ्ट. आणि हे काका 35 किलोमीटर चालले. काय नाव आहे तुमचं? महादेव बोंडे. सो महादेव काकांनी लिफ्ट दिली आहे 35 किलोमीटरची. आणि एक अण्णा बी आहे सोबत त्यांच्या. सो आता 9:30 वाजत आले. महाराष्ट्र गुजरात बाउंड्री हे चेकपोस्ट आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राचं जे बॉर्डर आहे ते पार केलं आणि आता एका पेट्रोल पंपवर आहे, भारत पेट्रोल पंप. आणि इथं ड्रायव्हर साहेबाचं गाव इथून जवळपास 1 किलोमीटर यांचं गाव आहे. आणि हा त्यांचा मुलगा आहे. यांनी काय नाव आहे तुझं? रवी. यांनी डब्बा आणलेला आहे जेवणाचा आणि जेवण करणार आहे आता आम्ही सोबतच. आणि सो मित्रांनो, याच्या अगोदरची लिफ्ट भेटली होती परसानापर्यंत. आणि आता ही लिफ्ट आप सूरत से आगे जाओगे ना, सूरत होकर जाओगे ना. सो मित्रांनो, हे आहे वडोदरा गुजरातमधलं. सो मित्रांनो, या गाडीनं मी इथं आलो आणि हे साईडला पूर्ण मागचं वडोदरा आहे. आणि हा हायवे जो अहमदाबादला या एका धाब्यावर थांबलोय मी, जे की देवनारायण हॉटेल आहे. आणि एक कॅन्टीन पण आहे. याच्यासमोर एक पेट्रोल पंप आहे. सो मी या धाब्यावाला तर विचारलेलं आहे की ट्रेन लावायला चालते का म्हणून. तो बोलला चालतंय म्हणून. पण एक पुढं हा पेट्रोल पंप आहे तिथं पण विचारतो एकदा. आणि मला खूप जास्त याला हेल्प केली आहे. सो खूप आभार याचे.
खूप जास्त हेल्प केली, इथपर्यंत सोडलं आणि इथं विचारून पण दिलं त्यांनी त्या हॉटेलवाल्याला. सो हे हॉटेल आहे ते आणि इकडे कॅन्टीन आहे. सो हा हायवे आहे आणि पुढं एक जो दिसतोय ना तुम्हाला, पुढं पण आहे इंडियन पेट्रोलियम. सो तिथं मी एकदा विचारून येतो आणि जमलं तर तिथं लावीन, नाही तर मग इथं लावीन. आता 6:30 वाजत आले सायंकाळचे. पाहू आता कुठं लावायचं, तर एकदा तिथून विचारून येतो. जमलं तर ठीक, त्याला जर हो म्हटलं ती लाव म्हणून तर ठीक, नाही तर इथं लावतो आणि इथंच टेंट टाकतो. तर चला मग आता विचारून येऊ अगोदर एकदा. सो मित्रांनो, अशी ही रूम आहे आणि इथं एक बॅग ठेवली आहे आणि इथं एक छोटी बॅग आहे आणि इथं झोपायसाठी आहे. पंखे पण आहेत आणि आपल्याला चार्जिंगला लावायसाठी पण. ज्या ऑफिसवर मी आता पेट्रोल पंपवर जिथं मी स्टे करणार आहे त्याच्याच मागं जस्ट आंघोळ करायचं ठिकाण आहे इथं. आणि ही बकेट आणली आहे मी तिथूनच त्या ऑफिसमधून. हे साबण निरमा आणला आहे आणि टी शर्ट, पॅन्ट, टॉवेल आणि ही बकेट आणि मग्गा आणला आहे. आणि हां, तुम्ही रूमवर आंघोळ करता, घरी आंघोळ करता, नदीवर आंघोळ करता, पण कधी पेट्रोल पंपावर आंघोळ केली आहे का? मी करतोय पेट्रोल पंपावर आंघोळ, तेही कुठं? गुजरातमध्ये, वडोदरामध्ये. आपण काय केली असेल तरी महाराष्ट्रात गेली असेल. एखाद्या बाहेरगावी पेट्रोल पंपावर आंघोळ करणं तेही असं एकदम खुल्लं आहे. पण हे सो मित्रांनो, आजचा प्रवास खूप जास्तच खडतर होता. मी सकाळी विरारमधून निघालो होतो मुंबईचा आणि आता आहे वडोदरामध्ये. आणि हे पेट्रोल पंप आहे आणि या ऑफिसमध्ये मी झोपणार आहे. सो आत्ता जवळपास 8 वाजत आले आणि 8 वाजत आले आणि चार्जिंग पण फोनला कमीच आहे, 14% आहे. सो व्हिडिओ पण बनवायचा आहे आणि एका काकाने माहीत आहे का, मी ते सांगायचं राहिलं आणि तो सीन पण रेकॉर्ड नाही केलेला मी. तर एका दादानं लिफ्ट दिली आणि लिफ्ट दिल्यानंतर त्यानं मला सोडलं व्यापीपर्यंत आणि व्यापीला सोडल्यानंतर त्यानं मला माहिती आहे का 50 रुपये दिले. 50 रुपये दिलं. त्याला मी किती 10 तरी म्हटलं देऊ नको पाहिजे, नाही पाहिजे, देऊ नको, पण त्यानं दिले. कारण त्यानं माझं ते बॅनर पाहिलं होतं क्राऊड फंडिंगचं, त्याच्यावर लिहून असलेलं. सो मग त्यानं दिले, तर मग मी घेतले. पण खूपदा नाही म्हटल्यानंतर पण त्यानं मग घेच म्हणत होता, मग ते पैसे घेतले मी. आणि हां, आता जेवणायला जाणार आहे. बस या पंपाच्या साईडलाच एक धाबा आहे मागणं. आणि हां, आजचा व्हिडिओ असाच होता, जास्ती काही एक्सपिरियन्सेबल नव्हतं. आणि हां, सकाळचं जे कंडक्टरचं उदाहरण आहे ते तुम्ही निश्चितच तुमच्या आजचाच अनुभवात उतरवा आणि ते तसं करा जसं मी सांगितलं आहे. तसं पुढच्यांसोबत मुंबईत जर असताल तर पुढच्यांसोबत मराठीतच बोला, जेणेकरून तोही तुमच्यासोबत मराठीत बोलण्याचा प्रयास तरी करेल, ट्राय तरी करेल. हां, सुरुवातीलाच हिंदीत बोलू नका. तर हां, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तर हां, मी तुमचा लाडका तुषार पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मज्जा आली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करसाल. आणि हां, चॅनलला नक्की सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो नक्की करा इंस्टाच्या ID ला. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत स्वस्त राहा आणि सुदृढ राहा. मी तुमचा लाडका तुषार पाटील. धन्यवाद.